छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि आपल्याला सर्वांनाच त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे, आदर आहे आणि आपण सर्वच त्यांना आपला आदर्श मानतो। शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रात खूप पुतळे आहेत, ते खूप काळापासून उभे आहेत आणि ते व्यवस्थित अजूनही मेंटेन्ड आहेत। पण मागच्या वर्षी 4 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट मालवण येथे जो पुतळाचं अनावरण केलं शिवाजी महाराजांच्या, तो पुतळा अवघ्या 10 ते 12 महिन्यात पडलेला आहे, कोसळलेला आहे आणि याची जबाबदारी आता कोण घेणार याच्यावर राज्यात पूर्णपणे राजकारण सुरू आहे। आजचा आपला हा व्हिडिओ अजिबात राजकारणाबद्दल नाहीये, आपण या चॅनलवर राजकारणाबद्दलच व्हिडिओ करतो, आपण वेगवेगळे पॉलिटिकल व्ह्यूज बघतो। पण आजचा व्हिडिओ हा टोटल एक प्रश्न आहे राज्य सरकारला विचारण्यासाठी की तुम्ही याच्याबद्दल काय केलं आणि हा जो ब्लेम गेम चालू आहे, एक दुसऱ्यावर आरोप करणं जे चालू आहे, हे महाराष्ट्रात कधी बंद होणार आणि ते बंद झाल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नाही हे सध्याच्या या घटनेतून सिद्ध झालेलं आहे। नमस्कार, मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्याच्यावर राजकारण अर्थात सुरू झालं। विरोधी पक्षांनी टीका करायला सुरू केली, त्यात विजय वडेट्टीवार असू देत किंवा संजय राऊत असू देत, बाकीचे मोठे नेते सर्वांनी आपापले स्टेटमेंट दिले आणि ते साहजिक होतं। जर राज्य सरकारला एखाद्या गोष्टीत कोंडीत पकडण्याचा जर चान्स विरोधी पक्षाला मिळाला तर विरोधी पक्ष तो कधीही सोडत नाही, तो त्याचं राजकारण करतो आणि त्याप्रमाणेच साजेचं राजकारण हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांनी केलं। ते बरोबर आहे चुकीचं आहे हे तुम्ही लोकांनी ठरवावं, त्याच्यात मला माझं मत देणं आता उचित वाटत नाही। पण जे राज्य सरकार आहे ज्यांनी हा पुतळा उभा केला, म्हणजे असं म्हणतात की नौदलाने उभा केला, म्हणजेच नौदल आणि राज्य सरकार असा मिळून हा पुतळा उभा केला गेला होता। तो पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारने आपली जबाबदारी पूर्णपणे झटकलेली आहे आणि सगळा ब्लेम हा नौदलावर टाकलेला आहे। हे कितपत बरोबर आहे ह्याच्याबद्दल देखील तुम्ही कमेंट करून मला सांगा। याच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की हा पुतळा जिथे उभा आहे तिथे 45 किलोमीटर/आवर स्पीडने वारं वाहतं, जवळ समुद्र आहे, त्यामुळे कदाचित ही घटना घडली असावी। आता मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की पुतळा उभा करण्याच्या आधी तिथे एवढं वारं वाहत नव्हतं का, किंवा ज्यानं पुतळा उभा केला त्या शिल्पकाराला, त्या इंजिनियरला, त्या पूर्ण टीमला, राज्य सरकारला आणि नेव्हीला हे माहिती नव्हतं का की तिथे एवढं वारं वाहतं? मग या सर्व गोष्टींची दखल घेऊन तो पुतळा का उभा केला गेला नाही? इंजिनिअरिंग मध्ये आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी या एका गोष्टीबद्दल चर्चा करतो, त्याचा एक यूज करतो, या सर्व गोष्टींचा या पुतळा बांधण्यात यूज करण्यात आला होता की नाही? दुसरी गोष्ट म्हणजे असं म्हणतात की हा पुतळा अवघ्या 3 महिन्यात बांधण्यात आला, यात किती खरं आहे किती खोटं आहे ह्याचा सगळा अहवाल बाहेर येईल। तो जो इंजिनियर जो शिल्पकार होता त्यांची खरोखर ही जबाबदारी होती का, ह्याच्यात अजून कोणते फॅक्टर होते, टेंडर काढताना करप्शन झालेलं, या सर्व गोष्टींमध्ये आपण आता जायला नको, कारण हा टेक्निकल पार्ट आहे, तो एक एक करून बाहेर येईल आणि याचा निवाडा लागेल। पण मुद्दा असा आहे की सरकार आपली जबाबदारी झटकत का आहे याच्याबद्दल बोलताना जे केसरकर म्हणून मंत्री आहेत शिंदे सरकारमध्ये, त्यांनी तर एक अजबच विधान केलं। ते असं म्हणले की आम्ही आता 100 फुटी पुतळा उभा करू आणि परत एकदा नरेंद्र मोदींकडूनच त्याचं अनावरण करून घेऊ। जो 30-31 फुटांचा आता पुतळा होता तो त्यांना सांभाळता आला नाही, तो व्यवस्थित उभा करता आला नाही, तो पडला आणि आता ते मोठे 100 फूट पुतळा उभा करण्याच्या बाता करत आहेत। 100 फूट पुतळा उभा करण्यात काहीच गैर नाहीये, हा शिवाजी महाराजांचा एक प्रकारे सन्मानच असेल। पण आता जो पुतळा आहे त्याच्याबद्दल मात्र ते बोलायला तयार नाही। बेसिक बॉटम लाईन एवढीच आहे की जो पुतळा पडला त्याची जबाबदारी घेणं हे राज्य सरकारचं काम होतं। यात ते असा तर्क देतात की हे नेव्हीने उभा केलेला पुतळा होता, यात राज्य सरकारचा हात नाहीये। पण तुम्ही जर त्यावेळेचे फोटो बघितला तर अनावरणाच्या वेळेस स्टेजवर नेव्हीच्या ऑफिसर्स पेक्षा राज्यकर्ते जास्त होते, पॉलिटिशियनच जास्त होते, फोटो काढण्यात मात्र तेच पुढे होते। त्या फोटोत तुम्हाला मोदी दिसतील, एकनाथ शिंदे दिसतील, देवेंद्र फडणवीस दिसतील। मग जर तुम्हाला फेम घेण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, अनावरणाच्या वेळी पुढे येण्यासाठी तुम्हाला जर बुद्धी सुचते, तुम्हाला ते करण्यात आनंद वाटतो, तर तुम्हाला त्याची जबाबदारी घेण्यात का लाज वाटते? नेव्हीने देखील ह्याच्यावर अजून कोणतंही ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं नाहीये। येत्या काळात या गोष्टीवर अजून खूप राजकारण होईल। पण माझं असं म्हणणं आहे की ज्या शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला, महाराष्ट्राला मोठं केलं, किमान त्यांच्या नावावर कुणीच राजकारण करू नये। विरोधी पक्ष देखील जे राजकारण करत आहेत त्यांनी देखील ते थांबवावं, सत्ताधारी पक्षांनी देखील राजकारण करू नये आणि याची जबाबदारी कुणाची आहे हे लवकरात लवकर ठरवावं आणि जो संबंधित व्यक्ती असेल त्याला शिक्षा व्हावी आणि शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करण्यापेक्षा त्यांचे जे गड किल्ले आहेत, त्यांनी जे विचार दिलेत आपल्याला, त्यांचा आपण आपल्या जीवनात वापर करू, त्यांच्या आदर्शांवर चालायला चालू करू। तसं केलं तर आपला महाराष्ट्र अजून खूप मोठा होईल, खूप
ग्रेट होईल आणि त्याचा आपल्या सर्वांनाच फायदा होईल। तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।